बऱ्याच दिवसातून व्हिडिओ आला बरं का. त्याचं पण कारण तसंच आहे. ते सकाळ सकाळ मनस्वीला शेजारच्या ताईने आणून दिले होते तिच्या आवडीचे मस्तपैकी साबुदाणे वडे. तेच ती खात बसली होती. विरार वसईला एवढा 4-5 दिवस झाले एवढा पाऊस आहे. नेटवर्क तर अजिबात नाही. नेटवर्क सोडा फोनसुद्धा लागत नव्हते 4-5 दिवस. कालपासून कुठं थोडं थोडं फोन स्टार्ट झालं होतं. अगदी तळं भरलं होतं आमचं गार्डन. कधीच असा पाऊस पडला नव्हता. एवढा पाऊस पडल्यामुळे मुलांची खेळायची एक समस्याच निर्माण झाली होती. पण मुलं थांबतात होय. एवढा मुसळधार पाऊस आहे तरी काय काय मुलं खाली येऊन आपली पावसाची मजा घेत होते, नाचत होते. म्हणजे कुठलंही कितीही मोठं वादळ आलं तरी त्यात आनंद राहायचं हे यातून शिकायला मिळतं. आणि मी मात्र मस्तपैकी इथे छान असा काढा बनवला होता. आणि मुसळधार पाऊस होता त्यामुळे सगळ्यांना सर्दी खोकला झाला होता. तुमच्या इथे पडलाय का पाऊस नक्की सांगा. आत्ता कुठे थोडं थोडं पाणी ओसरले. 4-5 दिवस तर नेटवर्क पण नव्हते. व्हिडिओ होते पण व्हिडिओ टाकायलाच नेटवर्कच नाही. फोनसुद्धा चालू नव्हते. कॉलसुद्धा लागत नव्हता. आणि इथे लाईट गेल्यामुळे आम्ही अंधारात बसलो होतो. फार असा उजेड येत होता बाहेरून. पण मनस्वीचं आपलं दिवे लावण्याचं चाललं होतं. कारण थोडा अंधार पडत होता आणि थोडाफार उजेड होता. आणि असे दिव्यात पण काहीतरी वेगळीच मजा असते बरं का. पहिल्याचे दिवस आठवतात जेव्हा लाईट नसते तेव्हा आपण घरी असं पंती किंवा दिवं लावायचो. आणि मग संध्याकाळचा बेत मी डाळ भात केला होता. लाईट आली होती म्हणजे येत जात होती. नंतर मात्र सलग 3 दिवस लाईट जात होती. थोडीफारच येत होती आणि थोडीफार राहत होती अशी. आणि भरपूर असा मुसळधार पावसामुळे नंतर सगळं हे बाहेर जाणंच बंद झालं होतं. जेवढं घरात काही शिल्लक होतं त्याचंच आम्ही बनवून खात होतो. डाळ भातच जास्त खाल्ला आहे आम्ही या पावसात. ही पहिल्याच दिवशी भाजी वगैरे होती त्यामुळे डाळ भात पापड मस्त असा बेत केला होता. आणि तुमच्या भागात पाऊस पडला का नक्की सांगा. आत्ता कुठे आजपासून नेटवर्क यायला स्टार्ट झाले त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा व्हिडिओ टाकूया. कारण 4-5 दिवस व्हिडिओज टाकले नव्हते. चला तर मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.